नमस्कार, मी ओमकार. पुणे मेट्रोमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आता मी वडगाव मावळचा अगदी कोर्टाबाहेर उभा आहे. सुनावणी जस्ट संपली. सुनावणीच्या बातम्या तुमच्यापर्यंत आता आल्या असतील. मुद्दा असा आहे, कोर्ट रूममध्ये काय घडलं आणि त्यानंतर आज जेव्हा सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांना MCR म्हणजे मॅजिस्ट्रेट कस्टडी का ज्युडिशियल कस्टडी न्यायालयीन कोठडीत त्यांना जसं पाठवण्यात आलं, त्यामागची कारणं काय होती, कोर्टात आर्ग्युमेंट काय झाल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, तर अशा एका मोबाईलचा आज उल्लेख आहे. आणि त्यानंतर जो मोबाईल गेल्या इतके दिवस चौकशीत नव्हता, याच्या आधी जे काही फॉरेन्सिकचे सगळे एव्हिडन्सेस कलेक्ट झालेले आहेत, ते कलेक्ट झालेल्या एव्हिडन्सेसनुसार आणखी एक तिसरा माणूस त्याच्यामध्ये झाला. त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला मग सांगितलं की त्याचं बीडचं कनेक्शन काय. ते मुद्दा असा आहे, आज सकाळी पोलीस जेव्हा परत सियाच्या घरी गेले होते, तेव्हा सियाच्या घरातून आणखी एक फोन रिकवर झाला आहे. त्यातून काय मिळालं का ते समजून घ्यायचं आहे. आणि शेवटचा मुद्दा काय, तर कोर्टात हे क्लिअर सांगण्यात आलेलं आहे की हे कोडवर्डमध्ये बोलत होते. आणि जर ते कोडवर्डमध्ये बोलत होते, ते कोणासाठी, कोणत्या गोष्टींसाठी कोड वापरत होते, हे फार महत्त्वाचं आहे. त्यातून मग त्या तिसऱ्या माणसाचं या सगळ्या कॉन्स्पिरसीमध्ये येणं हे अगदी आपसूक बनून जातं. काय काय घडले वन बाय वन हे समजून घेऊ. रिमांड मागताना पोलिसांनी काय म्हटलंय, त्या रिमांड रिपोर्ट माझ्याकडे आहे, त्याच्यावर आपण बघू एक्झॅक्टली काय झालं ते सगळं वन बाय वन समजून घेऊ. जसं मी आता सांगितलं की मी आता कुठे आहे, परत एकदा रिक्वेस्ट करतो, हे संपूर्ण जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालय वडगाव आहे, तालुका मावळ. इथे JMFC जे आपण ज्याला म्हणतो ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास, हे इथे बसतात. आणि त्यांच्यासमोर विभूते म्हणून आहेत, तर त्यांच्यासमोर ही सगळी सुनावणी झाली. आणि यामध्ये अर्थात राधिकेश उत्तेवार यांनी चेतन चौधरीची बाजू घेतली, जे सध्या शहाणे ब्रदर्स थ्रू ही सगळी केस लढतात. मागच्या वेळी पण तेच होते. आणि अर्थात विपुल दुशिंग होते सिया गोयल थ्रू. त्यानंतर मनोज पवार जे AP आहेत, असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर, या सगळ्या प्रकरणाचे IO म्हणजे इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर आहेत. आणि राजश्री विरकुड या पब्लिक प्रॉसिक्युटर होत्या सगळ्यामध्ये. आज PP आणि मागच्या पण त्याच या सगळ्या प्रकरणात होत्या. कोण कोण काय काय बोललं हे आपण समजून घेऊ. तुम्हाला नावं मुद्दामण्यासाठी सांगितली की कोणाचा काय स्टँड होता आणि कोर्टात कशा आर्ग्युमेंट झाल्या याची तुम्हाला एक स्पष्टता मिळावी. सुरुवातीला IO उभे राहिले. त्यांनी सांगितलं या सगळ्यामध्ये की आम्हाला चेतन आणि सिया या दोघांची समोरासमोर बसून एकदा चौकशी करायची. तर का करायची हे त्यांनी कारण सांगताना सांगितलं की याच्या आधी आम्ही एकदा ती केलेली आहे, समोरासमोर दोघांना बसवलेलं होतं. सियाने सांगितलं तिचं व्हर्जन, त्यानंतर चेतनने सांगितलं तिचं व्हर्जन. या गोष्टी पण आम्ही क्रॉस व्हेरीफाय केल्या आणि त्या बेसिसवर त्यांचे स्टेटमेंट रेकॉर्ड केले होते. पण आता आम्हाला असं कळलेलं आहे की दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे सियाने जो पासपोर्ट सगळा हे करून टाकला, त्याचं आपण त्याला म्हणू की गायब करून टाकलाय सगळ्यामध्ये, तर त्याची रिकव्हरी काय 100% होत नाहीये. तर त्या पासपोर्टबाबत तिने खरं तर काय केलंय, काय नाही. कारण असं कळत होतं की सुरुवातीला तपासामध्ये तिने सांगितलं की तो 2-3 वर्षीने पानं फाडली आणि बाकीचा कचऱ्यात टाकून दिला आणि ती पानं फ्लश केली. पण पासपोर्ट अजून ह्या सगळ्या प्रकरणात रिकव्हर व्हायचा बाकी आहे. आणि तो यासाठी की ज्यावेळी 31 मेला ती पहिल्यांदा त्या किल्ल्यावरती गेली होती, त्यावेळी तिच्या डोक्यात ही आयडिया आली होती की आपण हे करायचं. 4 तारखेला तिने एक्झिक्यूट करायचा प्रयत्न केला होता, पण तो शक्य नाही झाला, कारण 6ला बालीला जायचं होतं म्हणून घरच्यांनी लोहगाडाची परमिशन नाही दिली. मुद्दा असा आहे. त्यामुळे 31 मे ही जर पहिली तारीख धरली की कॉन्स्पिरसी सुरू झाल्याची, तिथून ती एक्झिक्यूट होईपर्यंत 18 जूनपर्यंतचा हा सगळा हे 19 दिवस आहेत. आणि या 19 दिवसांमधली 6ची तारीख अत्यंत महत्त्वाची आहे, कारण तिच्या डोक्यात ऑलरेडी क्लिअर होतं की आपल्याला काय करायचं आहे. आणि ते एक्झिक्यूट करण्यासाठीच 6 तारखेला जेव्हा बालीची ट्रिप, बालीचा प्लॅन कॅन्सल करायचा ठरलेला होता. आणि त्यामुळे ह्या संपूर्ण ज्याला आपण म्हणतो की ह्या गुन्ह्याचा जो घटनाक्रम आहे 31 मे ते 18 जूनपर्यंत, जे 18 जूनला तिने ढकललं, त्याच्यामधल्या 6 तारखेच्या पासपोर्टचा किस्सा, हा सगळी थेरी. कारण समजून घ्या, या सगळ्या प्रकरणामध्ये प्रत्यक्षदर्शी पुरावा अजून कोणी नाही आहे. त्यामुळे सर्कमस्टन्शियल एव्हिडन्सेसवरती म्हणजे परिस्थितीजन्य पुराव्यांवरती आता आधारभूत त्याच्यावरती अवलंबून राहावं लागणार आहे बऱ्याचदा. आणि ते हे ॲडमिसिव्ह कसे काय होतील या सगळ्याची खबरदारी पोलिसांना घ्यावी लागणार आहे. आणि मग त्या पद्धतीने न्यायालयासमोर जावं लागणार आहे. म्हणून ही 6 तारीख आणि हा पासपोर्ट या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. पुढे त्यांनी सांगितलं की आज सकाळीच आम्ही तिच्या घरी तिला पुन्हा एकदा घेऊन गेलो होतो. त्यानंतर याच्या आधी काल जेव्हा गेले होते त्यावेळी तिने ज्यावेळी घटनाक्रम म्हणजे गुन्हा करताना तिने कपडे कोणते घातले होते, ते कुठून घेतले होते, ते कुठे ठेवते वगैरे, अशा सगळ्या वेगवेगळ्या गोष्टींची जे घरी प्रश्न विचारले होते. पण आज आणखी एक मोबाईल या सगळ्यामध्ये रिकव्हर झाला. आता त्यांचं म्हणणं आहे की सियाच्या घरातून आम्हाला आणखी एक फोन रिकव्हर झाला, जो आम्ही आता डेटा अनालिसिससाठी दिलेला आहे. त्याची फॉरेन्सिक अनालिसिस होईल. काल आमच्याकडे बाकीच्या फोनचं सगळं फॉरेन्सिक डिटेल झाल्या आणि त्यामध्ये आम्हाला असं कळलं की हे काहीतरी कोडवर्डमध्ये बोलत आहेत. यांनी कोणत्या व्यक्तीसाठी, कोणत्याही प्रसंगासाठी आणि काहीतरी करण्यासाठी काही वेगवेगळे कोड्स यूज केलेत. तर हे जे कोड्स आहेत ना, हे डिकोड करायचे आणि त्याच्यासाठी आम्हाला आणखी 3 दिवस कस्टडी गरजेची आहे. बघा, पहिले 7 दिवसाची झाली, त्यानंतर 4 दिवस झाली, म्हणजे 11 दिवसाची कस्टडी झालेली होती. आणखी 3 दिवसाची परत मागण्यात आली, साधारण 14 दिवसाची मागितली जाते.
आणि त्यानंतर 14 दिवस परत पुढे मग आपल्याला ज्युडिशियल कस्टडी असते. तर आता कोर्टाने 3 दिवसाची जी कस्टडी मागितली ती फेटाळून लावली आणि आता 14 दिवस त्यांना डायरेक्ट मॅजिस्ट्रेट कस्टडी देऊन टाकली. आता मुद्दा असा आहे सगळ्यामध्ये की हे जे काय फोन जप्त केलेले होते हे आयो असं सांगतात इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर की आम्हाला तपासात हे समोर आलेलं आहे की यांनी जे गुप्त संकेत या सगळ्यामध्ये वापरलेले आहेत त्याचा एक्झॅक्टली काय अर्थ आहे, ते कोणासाठी वापरलेत, कोणाला उद्देशून वापरलेत आणि त्या सगळ्याचा पर्पज काय होता हे जोपर्यंत आम्ही त्या दोघांना एकमेकांसमोर बसवत नाही चौकशीला तोपर्यंत आम्हाला पण कळणार नाही की त्यांनी कोणासाठी काय शब्द वापरलाय. असं असू शकतं की एखादा कोडवरची इंट्रोगेशन करताना आम्ही सियाला विचारलं की तू हे का बोललेलीस आहे, हा सध्या शब्द तू का वापरलायस, तिचं इंटरप्रिटेशन वेगळं असेल आणि चेतन या सगळ्याबद्दल वेगळी माहिती देईल. तसं होऊ नये म्हणून या दोघांना समोरासमोर बसवायचं असते म्हटले. मग ते म्हटले की त्यामुळे आम्हाला 3 दिवसांची कस्टडी देण्यात यावी. या सगळ्यावरती विरकुड म्हणून या सगळ्यात आहेत राजेश विरकुड ज्या पब्लिक प्रॉसिक्युटर त्यांनी असं सांगितलं की नवीन फोन जप्त झाला हे ठीक आहे पण आम्हाला समोरासमोर यासाठी बसवावं लागणार आहेत की यासाठी त्यांनी जे कोणते कोडवर्ड वापरलेले आहेत त्याचा अर्थ हे कदाचित तो वेगळा आणि ती वेगळी पण सांगू शकते. त्यामुळे समोरासमोर बसून एकदा आम्हाला अर्थ कळले की साधारण त्यांचं कम्युनिकेशन काय आहे, ते कॉन्व्हर्सेशनमध्ये कोणत्या टॉपिकवरती बोलतायत, काय डिस्कस करतात ह्याची आम्हाला स्पष्टोक्ती येईल आणि त्याच्यासाठीच या दोघांना आम्हाला एकत्र बसून इनकी पूछताछ करणं अहम आहे. यानंतर मग उत्तरकर उभे राहिले चेतनचे लॉयर. ते असं म्हटले की मला ह्यावेळेस नवीन काहीच बोलायचं नाही कारण पोलीस ज्या बेसिसवरती ग्राउंड मागतायत ते ग्राउंड मागच्याच वेळी दिलेले आहेत, हे पॉईंट्स परत रिपिटेटिव्ह करण्यात आलेले आहेत आणि मग ते असं म्हटले की मागच्या वेळी ज्या ज्या गोष्टींवरती तुम्ही कस्टडी मागितली होती यावेळी सुद्धा त्याच ह्याच्यावरती मागितली जाते आणि इतकंच नाही तर या सगळ्यामध्ये तपासामध्ये काहीतरी नवीन परिस्थिती किंवा नवीन पुरावे काहीतरी नवीन मोठ्या गोष्टी सापडल्यात असं पण झालेलं नाहीत. बेसिक गोष्टी रिकव्हर केलेल्या होत्या, आमचे क्लायंट तुम्हाला तपासात सहकार्य करत होते. असं असताना सुद्धा हे का करण्यात आलं आणि परत तेच ग्राउंड करण्यात आलेत असं त्यांनी प्रश्न उपस्थित केला आणि त्यांनी या कस्टडीला अपोज केलं. आता त्यानंतर परत पीपीआय सगळ्यामध्ये असं म्हणालं पब्लिक प्रॉसिक्युटर त्यांचं म्हणणं होतं की एकमेकांसोबत बोलताना जे काही त्यांनी भाषा वापरलेली आहे ती भाषा डिकोड करणं गरजेचं आहे कारण त्याच्यामध्ये या गुन्ह्याचे सगळे पुरावे लपलेले असू शकतात आणि ते पुरावे या गुन्ह्याच्या अनुषंगाने म्हणजे हा जो काय क्राईम सिक्वेन्स दाखवतो 31 तारखेपासूनचा सगळा त्याच्यामध्ये त्यांनी वापरलेले आहेत. त्यामुळे आमचा डेटा कालच रिकव्हर झाला आहे, आता आम्हाला आणखी डेटा रिकव्हर करायचा आहे, त्यात नवीन फोन परत सापडला आहे आणि या सगळ्यासाठी पोलिसांना या सगळ्याची इसकी हिरासत अहम है असं त्यांचं म्हणणं आहे. या सगळ्यामध्ये विपुल दुशिंग जे सीआरचे वकील आहेत त्यांची आर्ग्युमेंट महत्त्वाची होती. ते म्हटले अरे तुम्ही तिथे पोलीस कस्टडीमध्ये बसून त्यांच्याकडून तुम्ही काय कन्फेशन लिहून घेता का या सगळ्या प्रकरणामध्ये, म्हणजे एकतर तुम्हाला जे काय करायचं हे तुम्ही कोर्टासमोर सांगितलं पाहिजे. जसं की तुम्हाला एक सांगतो मी मुंबई तकवर तुम्ही स्टोरी बघा की पोलिसांनी मावळ कोर्टामध्ये लाय डिटेक्टर टेस्टसाठी अप्लाय केलेलं आहे. अर्थात ती नार्को टेस्ट होईल याबद्दल मला डाऊट आहेत खूप पण पॉलिग्राफ टेस्ट यामध्ये 100% कंडक्ट होऊ शकते आणि त्या टेस्टसाठी ज्या क्लायंटची म्हणजे ज्याला आपण म्हणू की ज्या आरोपीची स्वतःची परवानगी द्यावी लागते, परवानगी नसेल तर करता येत नाही, तर ती परवानगी पोलिसांनी पोलीस कस्टडीमध्ये लिहून घेतलेली आहे. ती परवानगी कोर्टासमोर देणं आणि तिथे त्या आरोपीने हे मान्य करणं की माझी कन्सेंट आहे की माझी कोणतीही लाय डिटेक्टर टेस्ट जी कोणती असेल ब्रेन मॅपिंग असेल, नार्को असेल किंवा ह्याच्यातली आत्ताची जी इलेक्ट्रॉड्स वगैरे लावून जी टेस्ट केली जाते सगळ्यामध्ये पॉलिग्राफ ती असेल, त्या आरोपीने कोर्टरूममध्ये उभं राहून न्यायालयाला हे सांगावं लागतं की माझी या सगळ्याला परवानगी आहे आणि तसं मी लिखित देतो. या प्रकरणात ते झालेलं नाहीये. त्यामुळे पोलीस कस्टडीमध्ये बसून त्यांच्याकडून कन्फेशन लिहून घेतात का हा प्रश्न उपस्थित केला. हा पॉईंट आजच्या आर्ग्युमेंटमधला अत्यंत महत्त्वाचा ठरला आणि दॅट वॉज ओनली रिझन की 3 दिवसांची जी पोलिसांनी कस्टडी वाढवून मागितली होती त्या कस्टडीमध्ये वाढ मिळाली नाही, उलट डायरेक्ट 14 दिवसांची MCR सगळ्या प्रकरणात झाली आणि फायनली आता दोघांना येरवडा जेलमध्येच इथे जवळ तेच आहे सगळ्यात मोठं. त्यामुळे येरवडा जेलमध्ये दोघांची दिस इज काय म्हणू की आपण असं म्हणू की ही पहिली जेल एंट्री आहे दोघांची. त्यानंतर आता मॅजिस्ट्रेट मिळाल्यामुळे अर्थात बेलचा मार्ग मोकळा आला आहे त्यामुळे लगेचच हे बेल ॲप्लिकेशन सुद्धा मूव्ह करतील. मुद्दा फक्त एवढाच आहे की ते बेल होईल नाही होईल हा पुढचा भाग आहे पण MCR झाली आता ज्युडिशियल कस्टडी झाली म्हटल्यानंतर बेलसाठी दोघंही न्यायाच्या तत्वाने हे दोघंही ॲप्लिकेबल आहेत हे आता क्लिअर झालं आहे. बाकी जामीन मिळेल नाही मिळेल वगैरे हा सगळा पुढचा विषय, कधी मिळेल तेही माहीत नाही. पण तपासामध्ये मात्र आज या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जो नवीन फोन रिकव्हर झाला तो कोडवर्ड्सची भाषा आणि ती आता डिकोड करताना जेव्हा पोलिसांना बघायचं आहे की नक्की काय करावं लागेल कारण त्यांना आता परत न्यायालयात यावं लागेल, न्यायालयाकडून त्यांचे पुढे इंट्रोगेशन करायचे डिकोड करण्यासाठी त्याची परमिशन काढावी लागेल आणि मग तो अर्ज घेऊन त्यांना येरवडा जेलमध्ये जाऊन तिथल्या जेलर द्यावं लागेल, मग परत कस्टडी मिळणार आहे. असं सगळं चाललंय. मुंबई तक बघता कॅमेरा पर्सन गोपाळसोबत मी ओंकार आज या वडगाव मावळच्या कोर्टाबाहेरून.